सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकावलं जात असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे। एक पत्रकार परिषद घेत त्यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती समोर आणलेली आहे। नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। अंजली दमानियांना धमकी। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, वाल्मिक कराडच्या गुंडांकडून धमकी। अंजली दमानियांचा मुंडे बंधू भगिनीसह कराडवर आरोप। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अंजली दमानिया रोज नवनवीन माहिती ट्विट करतायत। काही दिवसांपूर्वी त्यांनी बीडमधील बंदूक गँगबाबत व्हिडिओ आणि फोटो ट्विट केले आणि त्यानंतर बेकायदा आणि गरज नसताना बंदूक बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली। आता धमक्या यायला सुरुवात झाल्याचं म्हणत अंजली दमानियांनी धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांवर आरोप केलेत। मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल तिसरा दिवस होता, म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेतेय। कारण आज देखील ते फोन कमी झाले नाहीयेत आणि बंद तर अजिबात झालेले नाहीयेत। धमक्यांना भीक न घालता अंजली दमानियांनी बीडमधील एसआयटी चौकशी प्रकरणावरही प्रश्न उपस्थित केलेत। बीड जिल्ह्यातल्या पोलिसांकडे जर तुम्ही एसआयटी करून देत असाल तर ते काय खाक चौकशी करतील संतोष देशमुख प्रकरणाची? कशी करू शकतील ते? एसआयटी नेमता तुम्ही, एसआयटी काय, कशासाठी येते ती चौकशी करण्यासाठी? आणि जे पोलीस ऑफिसर कराडवर अगदी हातात हात घालून फिरतात अशा ऑफिसर त्याची चौकशी करणं म्हणजे शासन आम्हाला काही वेडं समजतं की काय, असा प्रश्न पडतो। तर अंजली दमानियांची काहीही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय। त्याचबरोबर त्यांनी तक्रार केल्यास पोलीस योग्य ती कारवाई करतील असंही फडणवीस म्हणाले। जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरा बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील। बीडमधील संतोष देशमुख हत्ये प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येतेय। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा रोज नवनवीन बाबींवर प्रकाश टाकतायत। त्यातच त्यांना धमक्या येणं योग्य नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा योग्य तपास होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होतीये। येणाऱ्या काळात हे प्रकरण कोणत्या दिशेला जाईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।